नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट अशी पाड आलेल्या कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा अशी एक कैरी घेतली होती. मस्त बघा अशी पिकलेली आहे. अर्धी कच्ची आणि अर्धी पिकलेली अशा पद्धतीची. ह्याची चटणी छान लागते बरं का. कारण मी कैरी आणल्या होत्या, त्यात एक मला अशी पाड आलेली भेटली होती. तर आता हे काय करते, मी छोटे छोटे तुकडे करून घेते. कैरीचे बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे कसे केलेत माहिती आहे का, त्याच्यामधला फक्त गाभा काढून घेतलेला आहे. वरचं काही घेतलेलंच नाही आहे, कारण की ही ना अर्धी कच्ची आणि अर्धी पिकलेली आहे. ही कशी आंबट गोड लागते, पण ह्याची जी चटणी होती ना एक नंबर होती. तुम्ही नक्की करून बघा. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कैरी टाकून घेऊया. कैरी बघा मी टाकून घेतलेली आहे. त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर काय केलेलं आहे, त्याच्या देठा सकट घेतलेल्या आहे. थोडेसे त्याचे देठं म्हणा, काडे म्हणा घ्यायच्या थोड्याशा. पुदिना घेतलेला आहे, पुदिना बी तसाच घेतलेला आहे बघा, देठा सकट घेतलेला आहे. 6 ते 7 काड्या आहेत त्याच्या. तिखटाप्रमाणे हिरवी मिरची मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण ह्या कमी तिखटवाल्या आहेत बघा, अशा पद्धतीच्या. थोडासा टाकायच्या ह्याच्यामध्ये कढीपत्ता धुवून मी स्वच्छ सुकवून घेतलेला आहे. त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे टाकायचे मीठ. त्यात टाकायचे आपल्याला थोडासा गूळ, कारण ही आंबट गोड आहे, तरी पण थोडासा गूळ टाका. गुळाच्या जागी साखर जरी तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही टाकली तरी चालते. छान लागते एकदम. एकदा फक्त करा अशा पद्धतीने, भेटली तर करा. आता ह्याच्यामध्ये बघा 6 लसणाच्या पाकळ्या. ह्याला पाण्याचा बिलकुल वापर आपल्याला करायचा नाही, बारीक करून घ्यायच्या. बारीक करून घेतली आहे बघा. पाण्याचा ह्याला वापर करायचा नाही, कारण की आपले ही सॉफ्ट होते ना, म्हणून पाण्याचा वापर करायचा. कैरीच्या कधी पण अशा चटण्या केल्या ना, त्याला पाण्याचाच वापर करायचा नाही. आणि हलकीशी दरदरी ठेवायची. बघा ह्यात थोडे थोडे छोटे छोटे तुकडे आहेत बघा कैरीचे म्हणा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक कांदा पण टाकू शकता. मग कांदा टाकला का नाही की जास्त दिवस कच्चा असल्यामुळे जास्त दिवस राहणार नाही. तर अशाच पद्धतीत एकदम मस्त होती बघा. वाटीत तुम्हाला मी काढून दाखवते. चवीला तर इतकी छान होती ना, कारण ही झाडालाच पिकलेली होती ना कैरी. एकदम मस्त अशी लागते. तुम्ही ब्रेडवर लावून खाऊ शकता. जेवताना एक चमच्यावर जर एवढी जर घेतली ना तर पोटभर जेवण होईल. भाकरीभर चपातीभर पण तुम्ही ही खाऊ शकता. करून बघा एकदा कैरी भेटली तर. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.